वेलकम टू लर्न कन्नड़ा चैनल। आज मैं आपको पोयम क्लास 8 ತಿಳಿ ಕನ್ನಡ ಇನ್ ದಟ್ ಹಕ್ಕಿಗಳು ಯಾನೆ ಪಕ್ಷಿಯ ಶತಶತಮಾನಗಳಿಂದ ಘೋಷಣೆ ಅನ್ಯಾಯ ಅವಮಾನ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಹಾಗೂ ತುಳಿತಕ್ಕೆ ಒಳಗಾದ ಸಾಮಾಜಿಕ ವರ್ಗವೊಂದು ತನ್ನ ನೋವು ಸಿಟ್ಟು ಹಾಗೂ ಅನುಭವಗಳಿಗೆ ಅಪರೂಪ ಅಕ್ಷರ ರೂಪ ಕೊಟ್ಟು ತನ್ನದೇ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ ರೀತಿ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ಮಹತ್ವದ ಸ್ಥಾನ ಪಡೆದ ಬಂಡಾಯ ದಲಿತ ಎಂಬ ಪ್ರಸಿದ್ಧಿ ಪಡೆಯಿತು. ದಲಿತರು, ಶೋಷಿತರು ತಮ್ಮ ಬದುಕನ್ನು ಕುರಿತು ತಾವೇ ಬರೆದುಕೊಳ್ಳಲಾರಂಭಿಸಿದರು. ಈ ಮೂಖೆನ ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಗೃತಿ ಹಾಗೂ ಬದಲಾವಣೆ ತರುವಲ್ಲಿ ಕಾರಣರಾದರು. ಸರ್ವ ಸಮಾನತೆಯನ್ನು ಸಮಾಜವನ್ನು ಕಟ್ಟ ಬಯಸಿದರು. ನನಗೆ ಹಕ್ಕಿಗಳು ಬೆಟ್ಟವ ಹತ್ತಿ ಇಳಿಯುವ ಬಾಲಕರಣ್ಣ ನಾವುಗಳು ಕಾಳ ಪಾತಾಳದ ಕರಾಳ ನೋವನ್ನು कंडवरना नावेल्लरू यानी कि यहाँ पे जो दलित समाज वालों को पहले क्या करते थे, उनको शोषण करते थे, उनके ऊपर आया उनको क्या बोलते हैं, इंसल्ट करते थे, निर्लक्ष्य करते थे, कोई उसको भाव नहीं देते थे। ये सारा चीजों को वो लोग पीछे छोड़ के खुद से सीखना शुरू किए हैं। उसमें ಬೆಟ್ಟವ ಹತ್ತಿ ಬೆಟ್ಟವ ಇಳಿಯುವ ಬಾಲಕರಣ್ಣ ನಾವುಗಳು ಬೆಟ್ಟವ ಹತ್ತಿ ಬೆಟ್ಟ यानी हिल्स चढ़ के हिल्स को नीचे भी आएंगे। ಬಾಲಕರಣ್ಣ ನಾವೆಲ್ಲರೂ हम लोग आ सकते हैं। ಆಳ ಪಾತಾಳದ ಕರಾಳ ನೋವನ್ನು ಕಂಡವರಣ್ಣ ನಾವುಗಳು यानी कि वो लोग पहले बहुत मुश्किल से यानी आಳ पाताಳದ कराಳ यानी बहुत मुश्किल वाला दिन उन्होंने निकाला है और उनको यानी नोವುಗಳು कराಳ नोव यानी कि बहुत मुश्किल दिनों को उन्होंने निकाला है। हम सब देखे हैं, मुश्किल दिनों को हम देखे हैं करके बोलते हैं। ಕುರಿಗಳ ಕಾಯ್ದು ದನಗಳ ಮೇಯಿಸಿ ಹಾಲನ್ನು ಕುಡಿಯದೆ ಹೋದವರು ಓದುವ ಬರೆಯುವ ಭಾಗ್ಯವು ಸಿಗದೆ ಗಿಡಗಳ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದವರು। ಕುರಿ ಕಾಯುವ ಅಂದೇನೆ गोट को वो लोग क्या बोलते फील्ड में लेके जाते थे, किसको, गोट को खाना खिलाने के लिए। धनगढ़ ಮೇಯಿಸಿ दन इज द काउ को भी वो लोग लेके जाते थे। हालನ್ನು कुडियदे होदवरु लेकिन ये सारा चीजें वो लोग करते थे, लेकिन कौ और गोट का मिल्क वो नहीं पी पाते थे, यानी कि किसी और का घर पे वो काम करते थे। ಓದುವ ಬರೆಯುವ ಭಾಗ್ಯವು ಸಿಗದೆ ಗಿಡಗಳ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದವರು। उनको क्या है, एक्चुअली उनको पढ़ाई के लिए भी कोई पूछते नहीं है, लिखाई के लिए भी कोई पूछते नहीं है, किसी का घर पे वो काम करते थे। यानी कि वो क्या बोलते हैं, ಗಿಡಗಳ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದವರು। यानी ಹೇಗೇನ್ ಐಲ್ ರೀಡ್ देखो, ಕುರಿಗಳ ಕಾಯ್ದು ದನಗಳ ಮೇಯಿಸಿ ಹಾಲನ್ನು ಕುಡಿಯದೆ ಹೋದವರು ಓದುವ ಬರೆಯುವ ಭಾಗ್ಯವು ಸಿಗದೆ ಗಿಡಗಳ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದವರು। यानी कि उनको पढ़ाई लिखने के लिए कोई देते नहीं थे, तो इसलिए वो लोग क्या है, जंगल के बीच में लाइक काऊ लेके जाके, गोट को लेके जाके किसी का एक घर का यानी कि माली जैसा काम करते थे। ಎಂಜಲು ತೊಳೆದು ಗಂಜಲ ಬಳಿದು ಗಂಜಿಯ ಕಾಣದೆ ದುಡಿದವರು ಗುಡಿ ಗೋಪುರದ ಬಣ್ಣಗಳಾಗಿ ಚಳಿಯನ್ನು ತಡೆಯದೆ कुसीदवरु। यानी ಎಂಜಲು ತೊಳೆದು यानी कि दूसरों के घर पे काम करके यानी वो क्या झूठा हुआ बर्तन धो के, गंजला बलिदु, गंजला इज द सेंस पिछले जन्म में उनका कच्चा हाउस रहता था, वहां पे गंजला यानी कि काउ डंग जो है वो सब उसी से वो लोग घर बनाते थे। गंजिया कारणते दुडिदवरु, उनको खाना नहीं मिलता था, गंजी इज अ खाना का यानी चावल नहीं मिलता था। ಗುಡಿ ಗೋಪುರದ ಬಣ್ಣಗಳಾಗಿ ಚಳಿಯನ್ನು तड़यते कुणिदवरु। यानी कि वो क्या करते थे, मंदिर के बाहर सो जाते थे और उसके बाद उनको ठंड लगती थी, तो उनको इवन खुद का घर भी नहीं, किसी को छत भी नहीं रहता था। ಉರಿ ಬಿಸಿಲಲ್ಲಿ ಉರಿಯುವ ಎಲೆಗಳು ಬೂದಿಯ ಕಣಗಳು ನಾವುಗಳು ಬಿರಿಯುವ ಮೊದಲೇ ಬಾಡುವ ಹೂಗಳು
ಕಮರುವ ಬಣ್ಣದ ಕನಸುಗಳು, ಉರಿ ಬಿಸಿಲಲ್ಲಿ यानी कि इतना धूप में ಉರಿಯುವ ಎಲೆಗಳು यानी कि धूप में क्या बोलते हैं उरियुव यानी कि जल जाने का पत्ते थे, पत्ते जैसे थे। बूदिय कणಗಳು ನಾವುಗಳು यानी कि जल के राख बन जाते थे। बिरियुव ಮೊದಲೇ ಬಾಡುವ ಹೂಗಳು यानी कि फ्लावर जब ओपन होने से पहले ही वो चिमट जाता है, क्लोज हो जाता है। ಕಮರುವ ಬಣ್ಣದ ಕನಸುಗಳು, हम लोग सपना देखते थे लेकिन वो सपना सच्चा सच नहीं होता था। ಒತ್ತನು ಹರಿಯದ ದಿಕ್ಕನು ಕಾಣದ सीलु दारिय पयणिगरु, हम लोगों को टाइम भी नहीं पता चलता था कहाँ जाके रहना है, दिक्कु यानी कि उनको कहाँ जाके रहना ये भी नहीं पता चलता था। सीलु दारिय पयणिगरु, सीलु दारी यानी कि उनको रास्ता ही नहीं पता है कि कहाँ जाना है, कैसा करना है, क्या करना है। ನೋವಿನ ಆಡಿನ ಕತ್ತಲ ನಾಡಿನ ಬೆಳಕನ್ನು ಅರಸುವ ಹಕ್ಕಿಗಳು, ನೋವಿನ ಹಾಡಿನ यानी कि दुख से गाना गाते, कत्तल नाडिना यानी कि डार्कनेस से हम लोगों को बेड़कನ್ನು हरसुವ हक्किಗಳು, डार्कनेस से हम लोगों को यानी लाइट में लेकर आओ करके इस पोयम का मीनिंग है। जिन्होंने भी अभी तक मेरा चैनल सब्सक्राइब नहीं किया है प्लीज सब्सक्राइब माय चैनल। थैंक